रात्री उशीर झाला आम्हाला टिळ्याच्या कार्यक्रमावरून यायला. चिपळूणला गेलो होतो. तर सगळ्यांना शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ. छान अशी ही इकडची सकाळ बघा. पावसाने खूप गोंधळ घातलेला आहे. वातावरण कसं झालं आणि हे आहे माझ्या बहिणीच्या बाल्कनीतलं छोटंसं गार्डन. खूप छान अशी फुलाची झाडं लावलेली तिने ह्याच्यामध्ये बाल्कनीमध्ये कुंड्यांमध्ये. तर कशी वाटली ते पण सांगा. आणि इकडे ना बाजूला त्यांच्याकडे खालच्या ह्याच्यामध्ये हे राहतात, एक आजोबा राहतात. त्यांनी खूप छान असं त्यांचं गार्डन आहे बाल्कनीमध्ये. ते ना सगळं भाजीपाला वगैरे पण लावतात. तिथे बघा कोबीचे गड्डे किती छान आलेले आहेत. तिकडे ना ह्याचं पण हे आहे, म्हणजे काय म्हणायचं त्याला, ओवा जो असतो त्याची पण त्याचं पण झाड लावलेलं आहे. तर सकाळी सकाळी नाश्त्यामध्ये आज काय बेत होता, तर पुरी भाजी, पावभाजी. बहिणीने थोडेसे पोहे पण बनवलेले आहेत. पण चला म्हटलं थोडंसं बाहेरचं वेगळं स्पेशल इकडचं जे जे आहे ते दीर घेऊन आलेले होते. दुर्वेश बसलाय तिकडे. सगळ्यांकडे पावसाच्या न्यूज लावलेल्या आहेत. तर मी पण आली आहे माझ्यासोबत इकडे. आणि इकडे आहे ही छान मिसळची भाजी. तिकडे पुरी भाजीची भाजी होती आणि बहिणीने गरमागरम सगळ्यांना नाश्त्याला पोहे बनवले होते. तर असा आहे आजचा नाश्त्याचा बेत. तर या सगळ्यांनी छान असा मस्त आमच्या इकडचा नाश्ता करायला. तर कशा वाटल्या ह्या भाज्या मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि इकडचं छान असं वातावरण कसं आहे ते पण सांगा. तर चला भेटूया पुढच्या एका छान अशा छोट्या व्हिडिओमध्ये.